नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-2026 दरम्यान राजकीय वातावरण तापले असून निवडणूक प्रचारात थेट दहशतीचे प्रकार घडू लागल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. आम आदमी पार्टीकडून प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी करणारे समाधान रमेश आहिरे यांनी आपल्या सोशल मीडियावरून एक गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. समाधान आहिरे हे घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत होते. प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा सन्मान, प्रेम आणि प्रतिसाद यामुळे ते उत्साहात प्रचार करत होते. मात्र दिनांक 11 जानेवारी 2026 पासून काही प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या समर्थकांकडून त्यांना व त्यांच्या प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रिक्षांना दमबाजी व धमकावण्याचे प्रकार सुरू झाले, असा आरोप त्यांनी केला आहे. प्रचार रॅलीनंतर कुटुंबासमोरच गंभीर प्रकार. आज त्यांच्या प्रचारानिमित्त रिक्षा संघटना व रिक्षा चालकांच्या सहकार्याने संपूर्ण प्रभागातून प्रचार रॅली काढण्यात आली. त्यानंतर कौटुंबिक कार्यक्रमासाठी ते प्रबुद्ध नगर येथील रविदास चौकात गेले असता तेथे सार्थक गोवर्धने नावाच्या व्यक्तीने अत्यंत अश्लील शिवीगाळ करत वाईट इशारे केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे यावेळी आहिरे यांच्यासोबत आई, बहीण, भाची, मुलगी आणि पत्नी उपस्थित होत्या. शिवीगाळ न करण्याची विनंती केली असता संबंधित व्यक्तीने थेट आहिरे यांच्यावर हात उचलल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यावेळी त्यांचा मुलगा व नातेवाईक धावून आले असता त्या व्यक्तीने मागे लपवून ठेवलेले पिस्तूल काढून थेट उमेदवाराच्या दिशेने रोखत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखत संबंधित व्यक्तीला पकडून त्यांच्या हातातील पिस्तूल काढून घेतले. त्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधून तसेच पोलीस निरीक्षकांना माहिती देण्यात आली. वेळीच पोलीस मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळल्याचे समाधान आहिरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. लोकशाहीच्या मूल्यांवर आघात. आहिरे: निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. मात्र काही प्रतिस्पर्धी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन विरोधी उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी देतात. ही बाब अत्यंत गंभीर आहे. असे प्रकार मी फक्त चित्रपटांमध्ये पाहिले होते. प्रत्यक्षात स्वतःवर हा अनुभव येईल याची कल्पनाही नव्हती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेचा त्यांनी जाहीर निषेध करत निवडणूक काळात सर्व उमेदवारांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेने विशेष सतर्कता बाळगावी व आवश्यक ते संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. निवडणूक प्रक्रियेत दहशतीचा शिरकाव. या घटनेमुळे नाशिक महानगरपालिका निवडणुकीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून लोकशाही प्रक्रियेत दहशतीचा शिरकाव होत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. पोलीस प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील बेलदार, नाशिक. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.